हॅलो हाय. तर कथा आवडल्यास आपल्या चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. तर चला वळूयात आजच्या खूपच इंटरेस्टिंग भागाकडे. तर सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 134. तर आता कोणीतरी आलं होतं डॉक्टर पल्लवीच्या केबिन मध्ये आणि टेबलावर पल्लवीच्या आवडीच्या हॉटेलमधून आणलेलं गरमागरम जेवणाचं पार्सल आणि एक गुलाबाचं फुल ठेवलं. पल्लवीवर बघते, समोर हातात रोहित एक छोटा कान पकडून उभा होता. त्याच्या दुसऱ्या हातात एक कागद असतो आणि आता पल्लवी त्याच्याकडे बघून थंडपणे म्हणते, हे काय आहे डॉक्टर? माझ्या केबिन मध्ये विना परवानगी प्रवेश कसा केलात? रोहित नम्रपणे म्हणतो, मॅडम, हा माझा राजीनामा आहे, खडूस बॉस डॉक्टर या पदाचा, आणि हा अर्ज आहे तुमच्या आयुष्याचा परमनंट असिस्टंट होण्यासाठी. तुम्ही म्हणाल तसं सिजर देईन, तुम्ही म्हणाल तेव्हा गप्प राहीन. आणि आता पल्लवी हसू दाबण्याचा प्रयत्न करते, पण कडक असते. ती म्हणते, तर डॉक्टर रोहित म्हणतो, पल्लवी, खरंच यार बेबी, सॉरी ना. काल मी कामाच्या तणावामुळे खूप जास्त बोललो ना. मला माहित आहे की तू फक्त माझी चेष्टा करत होतीस, पण मी प्रोफेशनल होण्याच्या नादात विसरलो की तू माझी बायको आधी आहेस. प्लीज ना, हा नाश्ता कर. तू सकाळी काहीच नाही खाल्लंस हे मला माहिती आहे, आणि त्यामुळं मी पण नाही खाल्लं होतं, त्यामुळेच तू तशी आलीस ना. बेबी सॉरी ना. तर डॉक्टर पल्लवी म्हणाली, अहो, हे हॉस्पिटल तुमचं आहे ना, इथे तुमचे रूल्स चालतात, मग माझ्या केबिन मध्ये जेवण कसं काय? डॉक्टर रोहित म्हणाला, आजपासून हॉस्पिटलचे रूल्स बदलले आहेत. रूल नंबर 1, पल्लवी नेहमी बरोबर असेल. रूल नंबर 2, जर पल्लवी चुकीची असेल तर रूल नंबर 1 पुन्हा वाचावा. पल्लवीला आता हसू आवरत नाही, ती हसायला लागते. पल्लवी म्हणाली, बरं ठीक आहे, मग आज रात्रीच्या जेवणाचं काय? आजही तुम्हाला उपाशीच राहायचं आहे का? आणि डॉक्टर रोहित त्याच्याजवळ जात म्हणाला, नाही, आज रात्री आपण बाहेर डिनरला जातो, आणि हो, तिथे कुणीही, म्हणजे तूही आणि मीही, कोणीही डॉक्टर नसतो, फक्त तू आणि मी. आणि ऐक ना, तो सोफा तुझ्या आईने दिलाय हे मान्य आहे, पण मला बेडवर तरी एंट्री मिळेल का? रात्री खूप थंडी वाजत होती ग त्या उशांच्या बॉर्डरमुळे. पल्लवी आता हसून म्हणाली, ते बघू, तुम्ही तुमचं असिस्टंटचं काम कसं करताय त्यावर ठरवेल मी. चला, मला काम आहेत आता. तर आता संध्याकाळच्या रोमॅन्टिक डिनरचा प्लॅन तर फसला आणि डॉक्टर रोहित पुन्हा एकदा हॉस्पिटलच्या इमर्जन्सी मध्ये अडकला. रात्री उशिरा जेव्हा रोहित घरी पोहोचला तेव्हा पल्लवी हॉलमध्ये सोफ्यावर हात बांधून कपाळावर आठ्या घालून त्याची वाट पाहत असते. वातावरणात मेघगर्जनेची पूर्ण शक्यता होती आणि डॉक्टर रोहित आता हळूच पावलं टाकत आवाज न करता बेडरूम मध्ये शिरला. पल्लवीला म्हणाला, झोपलीस का ग? पल्लवी डोळे मिटूनच म्हणाले, नाही हो, मी असिस्टंटच्या कामाचं रेटिंग चेक करत होते, आणि तुमच्या रेटिंग मध्ये मला सध्या 0 पण जरा जास्तच वाटतोय हो. डॉक्टर रोहित आता तिच्या जवळ जात म्हणाला, अगो पिल्लू, अगं पल्लू बेबी, खरंच सॉरी. ते ते मेकॅट्रॉनिक्सचा रोबोटिक आर्म मध्येच अडकला गो, आणि तिथेच एक क्रिटिकल सर्जरी आली. मी फोन करण्याचा प्रयत्न केला, पण ती म्हणाली, पण काय? आता बोला ना, कारण सापडत नाहीये का? अहो, किती खोटं बोलाल हो. फोन केला असता तर फोन मी उचलला असता ना, माझ्या जवळच फोन होता. हं? का नाही केलात फोन? मग सांगायचं तरी, डिनर डिनर प्लॅन नको करूच म्हणून. आणि आता पल्लवी ताडकन उठून उभी राहते आणि म्हणते, पण काय, बॅटरी संपली की तुमचा तो रोबोट तुमचा फोन घेऊन पळून गेला होता? डॉक्टर रोहित म्हणाला, आज नो डॉक्टर झोन होता ना ग पल्लवी, प्लीज डॉक्टर म्हणू नकोस ना. मग हा इमर्जन्सीचा डोस मला का, सांग ना. डॉक्टर रोहित म्हणाला, अगं, पेशंटचा जीव महत्वाचा होता की डिनर? पल्लवी म्हणाली, पेशंटचा जीव महत्वाचाच आहे, पण या पेशंटचं काय? ती स्वतःकडे बोट दाखवत म्हणाली,
या पेशंटचं काय, जी सकाळपासून तुमच्या एका सॉरीवर आणि डिनरच्या आशेवर जगते. मग मला वाटलं होतं आज मेणबत्तीच्या प्रकाशात जेवण मिळेल, पण इथे तर सध्या ट्यूबलाईट खाली तुमचं तोंड बघायची वेळ आली मला. त्यासाठी मी तरसते मी. तर डॉक्टर रोहित आता मस्करी करत म्हणला, बरं बाबा, चूक झाली ना, पण बघ ना, मी तुझ्यासाठी येताना तुझ्या आवडीचं फेवरेट आईस्क्रीम घेऊन आलोय ना, धर ना. पल्लवी म्हणाली, आईस्क्रीम वा, म्हणजे आधी राग आणायचा आणि मग तो थंड करायला आईस्क्रीम, हो की नाही? असंच काहीच असते तुमचं. इतकं सोपं नाहीये डॉक्टर रोहित माझा राग शांत करणं, कळलं का? आणि आज तुम्ही त्या बाल्कनीत झोपायचे आणि बेडरूम मध्ये नाही तर थेट बाहेरच्या पायरीवर झोपणार आहात. डॉक्टर रोहित नाटक करत म्हणला, काय बाल्कनीत? अगं तिकडे नको ना, डास मला असिस्टंट समजून माझं सगळं रक्त पिऊन टाकतील ग. मग उद्या तुझी लव्ह सर्जरी कोण करणार ना, सांग ना. पल्लवी आता गालातल्या गाल घासून म्हणाली, मी ते स्वतः करेन, आणि सगळ्यात आधी तुमची ती वर्कहॉलिकनस कापून टाकते की नाही बघा. तुम्हाला काय वाटतं, रूल नंबर 1 विसरलाच वाटतं तुम्ही? डॉक्टर रोहित कान पकडून म्हणाला, नाही विसरलो पल्लवी, नेहमी तूच बरोबर असते. पण पल्लवी, तू विसरतेस की भुकेला पोटी भांडण केल्यावर ऍसिडिटी जास्त वाढते ना. आधी हे तू आईस्क्रीम खा ना, मग हवं तर मला भांडून डिस्चार्ज दे. आणि पल्लवी आता आईस्क्रीमचा कप हातात घेत म्हणली, हे बघा, आईस्क्रीम आईस्क्रीम खाल्ल्यामुळे मी तुम्हाला माफ केलंय असं समजू नका. हे फक्त माझ्या जळजळत्या मनाला शांत करण्यासाठी आहे, कळलं का? डॉक्टर रोहित म्हणाला, हो हो, आणि उद्या सकाळी मी तुला स्वतःच्या हाताने ब्रेकफास्ट बनवून देईन, प्रॉमिस. ती म्हणाली, ओके, ही बेटर आयडिया आहे, हे घ्या, तुम्ही पण खा. असं म्हणून स्वतःच उष्ट त्याला दिलं. तो जरा चिडवत म्हणला, नको तुझं उष्ट, राहू दे तुझं तुलाच, काय गरज नाही मला तुझ्या उष्ट खाण्याची. ती म्हणाली, नक्की ना, उष्ट खाणार नाही माझं? आणि आता ती पण त्याला चिडवत म्हणाली हसून, हो का, आणि तुमचा ब्रेकफास्ट म्हणजे एखादा जळालेला टोस्ट आणि बिचारा चहा, बेचव. नको रे बाबा, त्यापेक्षा मला असिस्टंट म्हणून तुम्ही भांडी घासण्याचं काम करा, ते जास्त चांगलं होईल हो. डॉक्टर रोहित म्हणाला, भांडी? अगं मी गोल्ड मेडलिस्ट आहे, सर्जन आहे. पल्लवी, मला आता सर्फ एक्सल मध्ये गोल्ड मेडल मिळावा असं वाटतंय का तुला? ती म्हणाली, चला चला उठा आता, डिनर तर गेलं, आता किचन मध्ये चला आणि ती रात्रीची रिकामी झालेली भांडी आहेत ना ती चमका, तर आज बेडवर एंट्री मिळेल. तसा डॉक्टर रोहित उसासा टाकत म्हणला, काय कर्माची फळं आहेत, हॉस्पिटलमध्ये सर्जरी करतो आणि घरी आता भांडी घासतोय. पल्लवी म्हणाली, पल्लवी, तू डॉक्टर नाहीस ग, तू डिटेक्टर व्हायला हवं होतंस. पल्लवी आता आईस्क्रीमचा चमचा तोंडात टाकत म्हणली, ते मी आहेच, पण फक्त तुम्हाला आता कळून चुकले. दोघेही एकमेकांकडे बघून हसायला लागतात आणि रोहित मुकाट्याने किचन मध्ये वळतो. शेवटी बायकोचा धाक जास्त प्रभावी असतो इथे डॉक्टर पेक्षा. रात्री भांडी घासून आणि पाय धरून रोहितने कशी बशी बेडवर एंट्री मिळवली खरी, पण त्याला तरीही पल्लवीने जवळ येऊ दिला नव्हता. पण सकाळी सकाळी युद्धाचा दुसरा अंक सुरू होणार होता. सकाळची वेळ होती. रोहितचे मॉम डॅड डायनिंग टेबलवर बसले होते. रोहित किचन मधून नाश्ता घेऊन येतो आणि पल्लवी तिथेच बसून न्यूजपेपर वाचत असल्याचं नाटक करते. पण तिचं लक्ष रोहितच्या हालचालींकडे होतं होतं मॉम मॉम म्हणलं, काय रे रोहित बेटा, आज तू नाश्ता बनवलास, पल्लवीची तब्येत ठीक नाही का? रोहित मॉम कडे बघत केविलवाना चेहरा करत म्हणाला, मॉम तुझी तब्येत एकदम टिपटॉप आहे, पण आज माझ्या नशिबात किचनची ड्युटी लिहिली होती, हे बघा, स्पेशल स्पेशल सर्जिकल पोहे. पल्लवी जरा नाक मुरडत म्हणाली, मॉम बघा ना, पोहे आहेत की सर्जरी करून काढलेले अवयव हो, यातल्या मिरच्या तरी बघा कशा कापल्यात यांनी, जणू काही पेशंटच्या अपेंडिक्सचं ऑपरेशन करायचं होतं आणि यांनी मिरच्या कापून ठेवल्यात बघा तशाच. आणि डॅड हसत म्हणाले, अगं पल्लू बेटा, बिचाऱ्याने प्रयत्न तर केलाय ना. पल्लवी म्हणाली, डॅड प्रयत्न नाही तर हा माझ्या पोट्याशी केलेला स्कॅम आहे. डॉक्टर रोहित, हे तुम्ही शेंगदाणे कच्चे का कच्चे का ठेवलात? आणि हॉस्पिटलमध्ये हे प्रोटीन म्हणून असेच खायला सांगता ना तुम्ही, म्हणून असे ठेवलात का? आणि आता डॉक्टर रोहित म्हणाला, अगं ते शेंगदाणे क्रिस्पी राहावेत म्हणून मी मुद्दाम कमी परतलेत. इट इज सायन्स पल्लवी, त्यातले मिनरल्स वायाला जाऊ नयेत म्हणून. पल्लवी म्हणाले, सायन्स मला नका सांगू, या पोह्यात मिठाचं प्रमाण पण किती कमी आहे. मला बीपी लो झाल्यासारखं वाटतंय हो.
मॉम सांगा ना यांना व्यवस्थित करायला. हॉस्पिटलमध्ये सर्जरी करताना टाके विसरले तरी चालतील, पण पोह्यात मीठ विसरलं नाही पाहिजे ना. असं ती खूप तडतडीत करून बोलत होती. आणि रोहित हळूच मॉमच्या कानात म्हणला, मॉम हिच्या डोक्यात कालचं डिनर अजूनही शिजते ग, म्हणून ही माझ्या नाश्त्याला नाव ठेवते बघ ना. पल्लवी म्हणाली, मला ऐकू येतंय, आणि कालचं डिनर शिजत नाहीये, ते जळून खाक झालंय. आज संध्याकाळी कर. संध्याकाळी जर तुम्ही वेळेत आला नाहीत ना, तर लक्षात ठेवा, उद्या नाश्त्याला कडुलिंबाचा पाला मिळेल. आता असेच भांडण भांडत भांडत दोघे पण निघाले. डॉक्टर रोहित गाडी चालत होता आणि पल्लवी शेजारी बसून आरशात बघून लिपस्टिक लावत होती. गाडीतलं वातावरण एकदम गरम झालं होतं. डॉक्टर रोहित म्हणाला, अगं पल्लवी, आता तरी मान ना ग. रात्री भांडी घासली, सकाळी पोहे बनवले तुझ्यासाठी. आता काय माझं हृदयाचे फंक्शन चेक करणार आहेस का? पल्लवी म्हणाली, नको नको, मला तुमचं मेमरी फंक्शन चेक करायचं आहे. आज रात्री काय आहे आठवतंय का? डॉक्टर रोहित म्हणाला, आज तर मंगळवार आहे. मग काय असेल आज तेव्हा रात्री? आणि आता ती डोक्यावर हात मारून घेत म्हणाली, बापरे, किती विसरभोळे आहात हो तुम्ही. पल्लवी लिपस्टिकचा जोरात आवाज करत बंद करते आणि म्हणते, वा, काय डोकं आहे. आज माझी महत्वाची कॉन्फरन्स आहे, आणि तुम्ही प्रॉमिस केलं होतं की मला ड्रॉप करून तुम्ही माझ्यासोबत तिथेच लंचला थांबणार आहात. डॉक्टर रोहित म्हणला, हो आठवलं आठवलं ग पल्लू, पण बेबी, जर मध्येच एखादी रोबोटिक इमर्जन्सी आली तर. पल्लवी म्हणाली, तर लक्षात ठेवा डॉक्टर, जर आज तुमचा पट्टा कट बेडरूम मधून, लक्षात ठेवा. डॉक्टर रोहित म्हणाला, अगं पण मॉम डॅडला काय वाटेल, मी गोल्ड मेडलिस्ट आहे. आहे ना पल्लू बेबी, प्लीज थोडी तरी इज्जत ठेवू ना ग माझी. पल्लवी म्हणाली, बाहेर तुम्ही गोल्ड मेडलिस्ट असाल, पण माझ्या गाडीत तुम्ही फक्त एक ड्रायव्हर आहात, ज्याने कालच डिनर मिस केले आणि आता बघा सिग्नल लागलं. ब्रेक एवढ्या जोरात दाबलात का की तिथे एखादा पेशंट दिसला तुम्हाला? डॉक्टर रोहित म्हणाला, पल्लवी, तू आता जास्त करतेस हा. मी गाडी चालवतोय की युद्ध, सांग बरं. पल्लवी म्हणाली, युद्धच आहे हे, आणि तुम्ही चूक मान्य करायला तयार नाहीत ना. तो तो बघा, बाजूच्या गाडीतला माणूस तुमच्याकडे बघून हसतोय. आणि आता डॉक्टर रोहित पल्लवीला तो पण बघून हसत म्हणाला, तो मला बघून नाही हसते. तो म्हणाला, त्याला वाटलं असेल बिचारा डॉक्टर आज बायकोच्या तावडीत सापडलाय. रोहित त्रासून म्हणाला, तो हसतोय कारण त्याने बघितलंय की तू लिपस्टिक लावताना गालावर पण थोडी लावून घेतलीयस. पल्लवी म्हणली, आरशात बघून घाबरत बघते आणि म्हणते, काय, कुठे? रोहित म्हणला, काही नाही, तिथे होती, चल. ती म्हणाली, तुम्ही खोटं बोलताय. आता तुम्ही लंचला येणार आहात नक्की, आणि येताना एक नवीन साडी पण घेऊन येणार आहात मला. रोहित म्हणला, साडी? अगं, मी तर तुला आईस्क्रीम दिली ना, होती काल. पल्लवी म्हणाली, ते आईस्क्रीम सॉरी साठी होतं, साडी हे खोटं बोलण्याचा दंड आहे म्हणून. लवकर गाडी चालवा, नाहीतर हॉस्पिटलच्या आधी शॉपिंग मॉल दिसेल आणि मी इथेच उतरेल. रोहित स्वतःशीच पुटपुटत म्हणाला, देव पावला, सर्जरी परवडली, पण पल्लवी सोबतची ही टॉप थेरपी नको रे देवा. हॉस्पिटलमध्ये पेशंटला भूल देता येते, पण इथे मीच बेशुद्ध व्हायची वेळ आली असं वाटतंय पल्लवीच्या सोबत भांडण करून. आणि पल्लवी म्हणाली, काय म्हणाला? डॉक्टर रोहित मोठ्याने म्हणाला, काय नाही ग, म्हटलं तू साडीत खूप छान दिसतेस ना, म्हणून आज साडीच घेऊयात तुला, असं म्हणत होतो मी. सांग तुला कुठली साडी घ्यायची? आता तो शब्द पलटवत म्हणाला. आणि ती जरा नाक फुगून म्हणाली, कुठलीच नाही, चला गपचूप हॉस्पिटलमध्ये, सगळे पेशंट वाट बघत असतील, नंतर बघू साडीचं काय असेल ते. आणि आता ती काही केल्या त्याचं ऐकतच नव्हती आणि मानतही नव्हती. गाडीतून उतरून पटपट हॉस्पिटलमध्ये जात असताना डॉक्टर रोहित म्हणत होता, डॉक्टर पल्लवी, प्लीज ना यार, सॉरी ना बेबी, अगं बोल ना माझ्याशी. पण नाही, बोलायचं तर दूरच, ऐकतही नव्हती आणि पाहतही नव्हती. पण आता हे सगळं बघितलं एका मुलीने, जी एका मोठ्या मोठ्या प्रमाणात चॅरिटीसाठी हॉस्पिटलला पैसे देणाऱ्या एका बड्या बापाची मुलगी, जी एकतर्फी डॉक्टर रोहितवर प्रेम करायची. आणि आता तिला तर काय चान्स मिळाला होता त्याला तिच्या विरुद्ध भडकवण्याचा. तो त्याच्या केबिन मध्ये गेला तर ही आधीच हजर होती. तिला पाहून तो म्हणला, तुम्ही आत कशा आलात? ती म्हणाली, हे असं डोअर मधून. तो म्हणला, बरं, पण काही काम होतं का? ती म्हणली, हो, हे पप्पांनी चेक दिले ना, पुढच्या मेडिकल कॅम्पसाठी आहे, हे घ्या. आणि आता तो तिच्या हातातून घेत त्याचा हात तिनं पकडून म्हणाली, मी किती वेळा प्रपोज केलं होतं, तरी मला तुम्ही नकार दिला,
आणि त्या गरीब सडक छाप मुलीशी लग्न केलं. आता बघा माग माग पळवते ना, पण तो हात सोडून घेत मला. माइंड युअर लँग्वेज मिस सुरेखा. ती कुठलीही सडक छाप नाही तर माझी लाईफ पार्टनर आहे. ती म्हणाली, हो का? मग तुमच्यासारखा गोल्ड मेडलिस्ट का बरं बोटावर नाचवते ती? मला तर वाटते तिची लायकी नाही तुमच्यासोबत हॉस्पिटलमध्येच काय लाईफ शेअर करण्याची सुद्धा. माझ्याशी लग्न केलं असतं तर माझी सगळी संपत्ती तुमची असती, असले अजून 2-3 हॉस्पिटल तुमची असती आणि मीही तुमची असती, असं म्हणून तिनं त्याच्या गालावर हळूच ओठ टेकवले. आणि आता डॉक्टर रोहित तर फार फार चिडून म्हणाला, बस, बंद करा तुमची ही बकवास आणि परत असं करण्याची हिंमत करू नका, असं म्हणून त्याने तिला जोरात कानाखाली लावली. तो चेक अंगावर फेकून दिला आणि म्हणाला, तुमच्या एका चेकसाठी मी स्वतःला तुमचं म्हणून घेणं हे चुकीचं आहे. चालते व्हा इथून. आणि झालं. तिला तर फार फार राग आला. ती चिडून बाहेर निघाली. केबिनच्या बाहेर दरवाजा धाडकन उघडून आणि बंद करून पण बाहेर सगळं डॉक्टर पल्लवीने अर्धवट सत्य ऐकलं होतं. आता ते अर्धवट सत्य ऐकले होतं आणि आता दोघीही समोरासमोर होत्या. तर तिने एक उच्चतेचा कटाक्ष पल्लवीकडे टाकला आणि खूप खूप ऍटिट्यूड मध्ये बाहेर निघून गेली. आता हे सगळं ऐकून डॉक्टर पल्लवीचं मन खूप खूप नाराज झालं होतं. पण आता ती त्याच्या केबिन मध्ये पण गेली नाही, सरळ तिच्या पेशंटला बघायला गेली. तर आता आज मंगळवार होता, म्हणजे हॉस्पिटलमध्ये खूप खूप कामाचा दिवस. त्यात रुटीन चेकअप, सोनोग्राफी सगळं या दिवशी असायचं, म्हणून दोघं पण खूप खूप बिझी होते. तरीही दुपारी लंच ब्रेक मध्ये रोहितने पल्लवीला फोन केला. पण आता त्याचा फोन पाहून उचलला, पण फक्त एवढंच म्हणाली, डॉक्टर रोहित, मी बिझी आहे, नंतर कॉल करते. आणि आता त्याला वाटलं खरंच बिझी आहे, पण तिचा आवाज खूप थंड होता. त्याला ते कळून आलंच नाही ती नाराज आहे म्हणून. आणि आता संध्याकाळी जवळपास 8 वाजता घरी जाण्यासाठी डॉक्टर रोहित त्याचे डॅड निघाले. पण ती काही केल्या बाहेर येईना. तर तो म्हणला, डॅडी मी कॉल करतो. पण फोन तर बंद येत होता पल्लवीचा, फोन लागेना. आणि काही शिफ्ट संपवून घरी जाणाऱ्या नर्स म्हणाल्या, डॉक्टर सर, मॅडम तर बाहेर गेल्या, घरी गेले केव्हा, 6 वाजता. तो म्हणला, हो का? आणि ते दोघे पण घरी गेले. तर मॉम मॉमने त्या दोघांसाठी कॉफी बनवली. 4 कप टी टेबलवर ठेवले. सगळ्यांसाठी एक एक कप घेतला. पण मॉमचं लक्ष दाराकडे होतं. त्या म्हणल्या, काय हो रोहितचे डॅड? अहो, पल्लवी का नाही आली अजून? ती तुमच्या सोबत नव्हती का येणार, की काही काम होतं? तर आता रोहित म्हणाला, मॉम ती तर आली ना केव्हाच. नर्स बोलली की ती गेली, मला वाटलं बेडरूम मध्ये असेल. त्या म्हणाल्या, नाही बेटा, ती तर आलीच नाही. आली असती तर ह्या कॉफी सोबत काहीतरी नाश्ता बनवला असता ना तिने. तो म्हणला, थांब मॉम, मी परत कॉल करतो. पण फोन तर लागेनाच. तर तो म्हणाला, डॅडी कुठे गेली असेल हो ही? ते म्हणाले, बेटा पॅनिक होऊ नको, तिच्या आईला फोन कर. आणि फोन केला तर ती खरंच तिथेच होती. तो म्हणला, डॅडी ती तिथेच आहे. ते म्हणले, बेटा तुमचं काही भांडण वगैरे झालं होतं का? तो म्हणला, डॅडी भांडण तर संपलं होतं आणि आज रात्री डिनर सोबत करायचं ठरवलं होतं. तिला गिफ्ट पण हवं होतं माझ्याकडून, असं म्हणाली होती ती. पण बघा ना ती तिकडे का गेली. तर मॉम म्हणाल्या, बरं ठीक आहे, मग तू सरप्राईज गिफ्ट घेऊन जा आणि तिथेच डिनर कर, जमेल ना? तर डॅडीकडे बघत म्हणाला, काय करू? ते म्हणले, बेटा जा ना पटकन, मग आवर आणि जा, फ्रेश हो आणि लगेच जा. रोहितनं पटकन गाडी काढली आणि आधी एका मॉलमध्ये गेला. तिथे त्याने पल्लवीच्या आवडीचा एक छान डार्क रंगाची पैठणी साडी घेतली. पहिल्यांदाच त्याने तिच्यासाठी पैठणी सिलेक्ट केली होती आणि सोबतच तिला कम्फर्टेबल वाटेल असा सुंदर असा मऊसूत कपड्यांचा नाईट गाऊनही पॅक करून घेतला. त्यानंतर तिच्या आवडीच्या हॉटेलमधून गरमागरम जेवणाचं पार्सल घेतलं आणि तो थेट पल्लवीच्या माहेरी पोहोचला. तिथे पोहोचल्यावर आईने दरवाजा उघडला. त्यांना पाहताच रोहित रोहितला विचारलं, आई, पल्लवी कुठे आहे? तर आई म्हणाल्या, अहो रोहित, तुम्ही? पल्लवी तर वरच्या रूम मध्ये आहे. काही झालंय का तुमच्यात? ती आली तेव्हापासून शांत आहे, काही बोलली नाही, काही खाल्लं नाही, जेवली सुद्धा नाही आणि काही सांगत नाही. विचारलं तरी खूप नाराज चेहरा करून रूम मध्ये बसली केव्हाची. काही झालं होतं का? तो म्हणाला, नाही मम्मी, काही नाही झालं, मी समजावतो तिला. रोहित म्हणाला, काही नाही आई, मूड ऑफ आहे तिचा, मी बघतो आता तिच्याकडे.
रोहित हळूच तिच्या बेडरूम मध्ये गेला. पल्लवी बेडवर झोपली होती. तिचे डोळे लाल झाले होते, कदाचित रडली होती. डॉक्टर रोहितला पाहताच तिने पटकन आपली नजर दुसरीकडे वळवली. रोहित जवळ गेला आणि म्हणाला, पल्लवी काय झालं ग? अशी का निघून आलीस? आणि आता पल्लवी रागात म्हणाली, का का आले हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्या सुरेखा सोबत तुमचं काय चाललं होतं ते सगळं ऐकले मी. जा ना तिच्याकडेच. ती तर तुम्हाला 2-2 हॉस्पिटल देणार होती ना, मग इथे कशाला आलात? रोहित हसून म्हणाला, वेडी आहेस का ग तू पल्लवी? अगं ती काहीही बकवास करत होती म्हणून तर मी तिच्या कानाखाली लावली. आणि तुला काय वाटतंय मी तुला सोडून देईल का? तिच्या तो पैशांचा माज मी तिथेच उतरवला, एकाच कानाखाली लावून. माझ्यासाठी माझी पल्लवी आणि तिची साथ जगातील कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी आहे. तू बाहेरून अर्धवट ऐकलेस वाटतं ग. पूर्ण ऐकलं असतं तर असा विचार केलाच नसतास ना. पल्लवीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, म्हणजे तुम्ही तिला कानाखाली मारली? रोहित म्हणाला, हो, कारण तिने तुझा अपमान केला होता आणि जो तुझा अपमान करतो त्याला मी कधीच माफ करत नाही. आता हा रुसवा सोड ना बेबी प्लीज. आणि बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. त्याने साडीचा बॉक्स तिच्या समोर ठेवला. पल्लवीने तो उघडला. ती साडी पाहून तिच्या चेहऱ्यावर थोडी चमक आली. रोहित पुढचा बॉक्स उघडत म्हणाला, त्यात नाईट गाऊन आहे. तो म्हणाला, जा, ही नाईट स्पेशल करायची आहे ना? आता जा पटकन फ्रेश होऊन ये. मी हॉटेलमधून तुझं फेवरेट जेवण पण आणलंय. आपण दोघं मिळून जेऊयात ना, खूप भूक लागली ग मला. ती म्हणली, 2च मिनिटं फक्त, लगेच आले. रोहित आता तिला जवळ घेत म्हणला, असं पुन्हा कधीच बोलू नकोस काय. तू माझी लाईफ पार्टनर आहेस आणि तुझी जागा कोणीच घेऊ शकत नाही. दोघांनी मिळून तिथेच आनंदाने डिनर केलं. रोहितने ज्या प्रकारे पल्लवीची मनधरणी केली त्यामुळे त्यांच्यातलं प्रेम अजूनही वाढलं होतं. तो म्हणाला, बेबी आय लव्ह यू. पण ती तर काहीच म्हणाली नाही. तो पुन्हा तिचा हात हातात घेऊन तिला स्वतःच्या जवळ ओढून म्हणाला, बेबी आय वॉन्ट यू नो, आय वॉन्ट यू प्लीज. आता पल्लवी खूप खूप लाजून म्हणली, हे बघा डॉक्टर रोहित, तुम्ही यासाठीच आले होते का हो? तो तिच्या हातांवर ओठ टेकवत म्हणला, हो हो मग. बायको जर रुसली तर मनवण्यासाठी पण प्रेम कमी होऊ द्यायचं नाही मला. ती म्हणाली, हो का? मला सांगा मी तुम्हाला कशी आवडते? तो म्हणाला, त्या शॉर्ट ड्रेसमध्ये. ती म्हणाली, ओके, मग डोळे बंद करा, तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. आणि आता जवळपास 10 मिनिटांनी तिनं त्याच्या कानात हळूच म्हणाली, आय लव्ह यू चष्मिश डॉक्टर रोहित. आणि तिला तिला तशीच जवळ ओढून घेत म्हणला, आय लव्ह यू सो 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 मच माय स्वीट चॉकलेट बेबी. आणि दोघं पण त्या क्षणात खूप खूप हरवून गेले. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.